इंजेगाव येथील महिला सरपंचाचे नांदेड जिल्हा परिषदेसमोर सरणावर बसून अनोखे आंदोलन। इंजेगाव येथील विकास कामाबाबत महिला सरपंचांनी नांदेड जिल्हा परिषदेसमोर सरणावर बसून अनोखे आंदोलन सुरू केले आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना इंजेगाव येथील महिला सरपंच मुक्ताताई पंचलिगे गुलाब शेतीसाठी आता इतकं शेतकऱ्याचं नुकसान होऊन शेतकरी पुन्हा उठून गुलाब शेती करण्यासाठी उत्सुक आहेत, तरी सुद्धा ते आज इथं मार्कआउट टाकायला आज यायचं म्हणलं तर ते म्हणतात की आम्हाला चिखलामध्ये येणं होत नाहीये। 2 महिन्यापासून शेतकऱ्यांचं रान काळा आहे, तर ते म्हणतात की आम्ही येऊ शकत नाही। आम्हाला यायचं असेल तर आमच्या पायाला चिखल लागत आहे, आम्हाला जर तुमच्या गावात यायचं असेल हेलिकॉप्टर पाठवून द्या, असं उद्धटपणानं ते बोलत आहेत। आणि पुन्हा शेतकऱ्यांना विचारत आहेत की गुलाबाची फायली कुठं आहेत। गुलाबाची फायली किंवा जो नसतील तर गावामध्ये कशाला यायला, असं हे लोखंडी इंजिनियर उद्धटपणानं बोलत आहे। आणि पुन्हा म्हटलं तर यांना एक दिवस चिखलामध्ये येत नाही, शेतकरी रात्रंदिवस चिखलामध्ये जात आहे। पुन्हा म्हणलं तर काय मागणी आहे तुमची, प्रमुख मागणी काय? जलजीवन मिशन ठप्प बसलेलं आहे, आमच्या गावातील पाणी पूर्ण दूषित झालेलं आहे। आणि काही कारणास्तव जर कोणत्या व्यक्तीचं मरण पावलं तर त्याच्यासाठी स्मशानभूमी पण नाही आहे। असं मी कष्ट करून मरतोय आणि कष्ट करून गेले त्यानंतर त्याला स्मशानामध्ये सुद्धा जागा नाही। आधी आमच्या परिस्थिती आहे, स्मशानभूमीसाठी जागा नाही आहे। शौचालयाची फायली 2 वर्षापासून पेंडिंग आहेत। मग हे कुंभकर्ण कधी उठतील, असे तरी उठतील म्हणून आज आम्ही हे आमरण उपोषण करत आहोत। या पद्धतीने तरी उठवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत, म्हणून आज मी इथं सरणावर बसून आंदोलन करत आहे। कितवा दिवस आहे आजचा आंदोलन? 3रा दिवस आहे। काल